So why is it so hard to let you go? To let you go. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओचं टायटल बघून तुम्हाला कळलंच असेल आज आपण कुठे जाणार आहोत। मी गणेश टिळेकर आपलं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। यस, तुम्हाला टायटल बघून नक्की कळलं असेल आपण कुठे आलो आहोत आणि हे लोकेशन खूप लोकांना माहिती नाही आहे आणि खूप सिक्रेट आहे। मला वाटतं हा आपला पहिला व्हिडिओ असेल, स्टार्ट टू एंड पर्यंत आपण व्हिडिओ शूट करतोय। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल। आणि ही जागा एक्सप्लोअर करण्यासाठी आपल्याकडे एक स्पेशल व्यक्ती आहेत, तुम्हाला त्या व्यक्तीशी भेट करून देतो। हे आहेत संजय सर। यांची तर एक थोडक्यात ओळख करून द्यायची म्हटली ते आम्ही सोबत काम करतो आणि यांची एक NGO पण आहे, NGOसाठी एक काम करतात, त्यांच्याकडून आपण विचारूया। सर, तुमची NGO आहे, तुम्ही मला माहिती आहे पण ऑडियन्सला माहीत नाही, तर थोडेफार माहिती सांगितली तर बरं। आणि अजून एक सांगायचं म्हटलं, या ठिकाणाची संपूर्ण माहिती आहे, कुठे काय आहे आणि कुठे काय नाही ते तुम्हाला आता सांगतील। चला आपण त्यांना विचारूया। हां सर, तुम्हाला तुमच्या NGOबद्दल पण सांगा आणि या जागेबद्दल तुम्ही जर थोडक्यात सांगितलं तर बरं होईल। माझे पुनर्वसन वाईल्ड लाईफ फाउंडेशन माझे NGO आहे। यस, पूर्ण नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कर्जत वगैरे, बदलापूर या साईडला माझे पूर्ण व्हॉलेंटियर खूप आहेत। यस, म्हणजे NGO साठी खूप कामं करणारे लोक आहेत। मस्त। ते पूर्ण स्नेक वाईल्ड लाईफचे जेवढे स्नेक असेल, बर्ड्स असतील, खूप सारे प्राणी आम्ही रेस्क्यू करतो, ओनली वाईल्ड लाईफ। त्याच्यामध्ये आम्ही झाडे लावा, झाडे जगवा मस्त वगैरेचे खूप सारे आम्ही प्रकल्प करत असतो। हां, आणि ट्रॅकिंग तर मी लहानपणापासून ट्रॅक करत आहे आणि ॲक्च्युली पूर्ण फिरण्याची ना जी मजा आहे ना ती कुठेच नाही। आणि हा जो प्लेस आहे ना, हा पूर्ण प्रॉपर वाईल्ड लाईफमध्ये येतो। फक्त इथे प्राणी नाही आहेत, यस, फक्त बाकी राहिले ते छोटे प्राणी, सरपटणारे प्राणी, तेवढेच आम्ही जरा सांभाळायचा प्रयत्न करतो। तेच आहे। आणि जर अजून सरांची ओळख करून द्यायची म्हटले, खूप छान फोटोग्राफर आहेत आणि जर यांचा इंस्टा पेजवर जाऊन तुम्ही चेक करू शकता, वरती स्क्रीनवर त्यांचा इंस्टा ID येत असेल आणि तुमचा पुनर्वसन फाउंडेशन हा इंस्टा ID पण आहे, फेसबुक ID आहे। तुम्हाला जिथे पाहिजे तिथे आमचं सगळं भेटेल। जर तुम्हाला प्राण्यांची हेल्प पाहिजे असेल, वाईल्ड लाईफ, तर तुम्हाला तिथे नंबर वगैरे सगळी डिटेल आहे, स्क्रीनवर येत असेल, तुम्ही जाऊन चेक करू शकता, त्यांना कॉल करू शकता। काही असेल, रेस्क्यू असेल, काही असेल, त्यांना कॉल करा। मला अर्धा तास जाईल, अर्धा तास पोहोचतात प्रत्येक सिटीमध्ये माझा एक व्यक्ती। यस, जर तुम्हाला नवी मुंबईमध्ये हवं असेल तर हे 30 मिनिटात येऊ शकत नाही, पण कोणाला तरी पाठवतील, नक्कीच येतील। आणि अजून जर आपण ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणाबद्दल सांगायचं म्हटलं, सुलाई देवी ही देवीचं मंदिर आहे वरती आणि आपल्याला इथूनच ट्रॅक चालू होतो। हा पूर्ण वाईल्ड लाईफच्या अंडर येणारा ट्रॅक आहे। हां, तर आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्ये देवी भेटेल, पण त्याच्यावरती आपल्याला प्रॉपर वाईल्ड लाईफ भेटेल। म्हणजे प्राणी तर नाही, पण तुम्हाला प्रॉपर जंगल मी दाखवेल आणि पूर्ण व्ह्यू असा दाखवेल की तुम्ही एकदम चकित व्हाल की नवी मुंबईमध्ये हा असा व्ह्यू पण आहे। येत आहे, मस्त मस्त, खूप छान तुम्हाला व्ह्यू बघायला भेटणार आहे। आणि चला मग आपल्या व्हिडिओची सुरुवात करू। आज आपल्यासोबत संजय सर आहेत। पुन्हा एकदा सर तुम्ही आलात, खूप थँक्यू। आणि चला मग आपण So why is it so hard to let you go? To let you go. So why is it so hard to let you go? To let you go. Is it so hard to let you go? Let you go. Let you go.
हे जे तुम्ही मंदिर बघताय खऱ्या अर्थाने आपल्या ट्रेकची सुरुवात इथून झाली होती. इथून असं येत 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 हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल, हा जो रस्ता आहे हा वरती जातो. आणि गणेश हे बघ इथे बघ प्रॉपर काय भेटलं सर? सर आपल्याला भेटले सापाची कात आहे. सापाची कात भेटली. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हा बोला सर. ही सापाची कात आहे ना, आपल्याला हात लावायची परमिशन नाही तर आपण थोडक्यात हात लावू शकतो. ही सापाची कात आहे ना, धामीन आहे म्हणजे रॅट स्नेक. धामीनची आहे का? हां, रॅट स्नेकची स्किन आहे. हां, जेव्हा वर्षांनी 6 महिन्यांनी ती कात सोडतात हां, आणि पूर्ण त्यांची स्किन नवीन होते. जेव्हा त्यांचे साईज वाढते ना तेव्हा ते कात सोडतात. हां. आणि एवढं वैशिष्ट्य आपल्याला, एवढं नशीब एवढं चांगलं आहे की सापाची कात कधीही पूर्ण भेटत नाही. पण आपल्याला पूर्ण A to Z पूर्ण आपल्याला कात भेटलेली आहे. ओके ओके. त्यामुळे जर तुम्ही इथं असाल तर लक्ष देऊन या, कारण की इथं खूप सारे साप आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक या. बरोबर ना सर? हो. पण आणि आम्ही स्वतःनी या जंगलामध्ये 3,000 ते 4,000 स्नेक सोडलेले आहेत. म्हणजे सिटीमधून रेस्क्यू करून प्रॉपर त्यांना या जंगलामध्ये सोडलेलं आहे. कारण की जंगल आपलं नसून त्यांचं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जागेवरती आम्ही सोडून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आता हा बॉनच आहे. त्याला बहुतेक मला तर वाटते 7 ते 7 महिन्याचा असेल तो. एवढा छोटा आहे. लक्षात असू द्या, कुठं जर साप आढळला तर स्वतः मारायला जाऊ नका. संजय सरांना कॉन्टॅक्ट करा. संजय सरांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा जो इन्स्टा आय डी असेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर येत असेल, जाऊन त्यांना डायरेक्ट कॉल करा. पण स्वतः मारायचा प्रयत्न करू नका. कदाचित असं पण होईल तुम्ही मारत जाल, चुकून त्यांनी चावलं, विषारी असेल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे अजून एक गोष्ट, जंगलातून काहीही वस्तू तुम्हाला घेऊन जाण्याचा हक्क नाही. येस. तुम्ही हे आता तुमच्या माहितीसाठी मी ही सापाची कात दाखवली, पण तुम्हाला हात लावण्याची ही तुमच्याकडे परमिशन नाही. त्याच्यामुळे हातही लावू नका आणि त्याला घेऊनही जाऊ नका, कारण की ही निसर्गाची देणी, ती इथेच राहू द्या. ठीक आहे. संजय सरांनी खूप चांगली माहिती दिली. लक्षात असं त्यांनी सांगितलं, लक्षात ठेवा, कारण की त्यांना खूप चांगली माहिती आहे. कारण की ते मला किती 8-9 वर्ष आले तुम्ही 12 वर्ष झाले. 12 वर्ष आले ते वाईल्ड लाईफमध्ये काम करतात. त्यामुळे त्यांना खूप माहिती आहे. त्यामुळे परत एकदा सांगतो, जर कुठलाही प्राणी तुम्हाला आढळला स्वतः मारायला जाऊ नका. संजय सरांशी कॉन्टॅक्ट करा. चला आपण पुढे जाऊ आता. So why is it so hard to let you go? To let you go. So why is it so hard? ट्रेक सुरू होऊन मला वाटतं जेमतेम 10 ते 20 मिनटं झाले असतील. थोडंसं पुढे आलं, आम्ही इथं बसलो आहे. संजय सर थोडंसं आराम करतात. हे जे बेंच तुम्हाला दिसतात स्टार्ट टू एंडपर्यंत तुम्हाला भेटतील. मला वाटतं जेमतेम एक 10 मीटरच्या आतमध्ये तुम्हाला भेटतील. बघा इथे एक दिसतंय, इथे एक आहे, आणि जर तुम्ही अजून मागे दिसत असेल तिथे पण आहे. आणि थोडंसं तुम्ही पुढं आल्यावर तुम्हाला हा बोर्ड दिसेल, स्वागत आहे सुलाई देवी म्हणून. आणि ह्याच्यात जर थोडं पुढे गेल्यावरती हा रस्ता दिसतो. ह्याच्यात थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला सुलाई देवीचं मंदिर आहे. त्याला आपण तुम्हाला जाऊन तिथे सिनेमॅटिक शॉट दाखवू. चला.
नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट आवडले असेल तर लाईक करा. आणि तुम्ही मागे पाहत असाल हे सुलादेव मंदिर आहे आणि ह्या मागे हा तुम्ही बोट पाहत असाल, ह्याच्या पूर्ण डिटेल माहिती आहे. ह्या मंदिराची निर्मिती कधी झाली आणि कोणी स्थापना केली आणि कुठे आहे आणि त्या संस्थेचं नाव आहे. नक्की तुम्ही आला तर नक्की ह्या गोष्टी चेकआउट करा. आणि तर मागचा व्ह्यू तुम्हाला बघायचा असेल, तुम्ही नक्की पाहिला असेल तरी पण एकदा तुम्हाला दाखवतो. हा जो मंदिराचा मेन गेट आहे हा बंद आहे. सर्वांनाच माहिती आहे की लॉकडाऊन असल्यामुळे आता अनलॉक सुरू झाला आहे. बहुतेक काही मंदिरं चालू पण केले, पण अजून हे मंदिर बंद आहे. आणि अजून जर सांगायचं म्हटलं, हा जो मागून रस्ता बघताय हा अजून वरती जातो आणि आपली ट्रेक अजून संपलेली नाही आहे. अजून पण खूप काय वरती बघण्यासारखं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि संजय सर थोडीशी माहिती सांगतील. बोला सर. संजय सर, तुम्ही आता आपली चर्चा चालू होती, थोडा ऑडियन्सला पण कळलं पाहिजे आपण नक्की पुढे जाऊन काय पाहणार आहोत. आता या मंदिरापर्यंत ट्रॅक संपलेला नाहीये, हा 50% ट्रॅक आहे. आता इथून आपण जेव्हा वरती जाऊ हा प्रॉपर नॅचरल ट्रॅक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत बघितलं असेल, तुम्हाला पायऱ्या वगैरे सगळे होते मंदिरापर्यंत यायला, पण आपल्याला जो मेन व्ह्यू बघायचा त्याच्यासाठी आपल्याला पायऱ्या नाहीत. आपल्याला नेचरच्या रस्त्याने जायचं, पाऊल वाट्याने जायचं. म्हणजे पूर्ण झाडी झुडपातूनच जायचं. म्हणजे तो फक्त काही लोकांना, मला मी रेग्युलर असल्यामुळे मला हा व्ह्यू माहिती आणि ही जागा माहिती आणि मला रस्तेही चांगले पाठ आहेत. म्हणजे ते ॲडव्हेंचर किड आहेत ना, त्यांना त्या गोष्टी चालतात. आणि जर तुम्ही येत असाल तर येणाऱ्यासाठी काय माहिती? येणाऱ्यासाठी चुकून ह्याच्या पुढे जाऊ नका. ज्यांना माहिती असेल त्यांनी जा. चुकले तर मग संध्याकाळीच बाहेर निघा. कारण की ट्रॅक इथून पुढे खूप अवघड आहे आणि मोठे प्राणी नाहीत, पण सरपटणारे प्राणी किंवा दुसरे प्राणी खूप आहेत. जसं मगाशी आपण कात बघितले सापड. हो. ओके. जर तुम्ही येत असाल तर काळजीपूर्वक घ्या. जर तुम्हाला माहिती असेल वाईल्ड लाईफची तरच येऊ नका. उगाच हा व्हिडिओ बघून तुम्ही याल आणि बोलाल की गणेश सरांचा व्हिडिओ बघितला बघून आलोय. पण मी आलोय कारण यांच्यामुळे आता ह्यांना सर्व माहिती या ठिकाणचं. त्यामुळे ज्यांनी संजय सरांनी जे सांगितले लक्षात असू द्या. आणि चला आपण पुढे. ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे खूप भन्नाट असणार आहे आणि खूप छान व्ह्यू येणार. त्यामुळे सिनेमॅटिक शॉट बघू आणि जाता तुम्हाला जी पण माहिती भेटेल तुम्हाला सांगू. चला. Is it so hard to let you go? You go. थोडंसं पुढे आल्यावरती हा जो तुम्ही व्ह्यू बघताय हा टॉप ऑफ व्ह्यू आहे. म्हणजे ह्याच्यावरती पण अजून आहे आपल्याला जायचं आहे. पण रस्त्यामध्ये संजय सरांना काही गोष्टी दिसल्या ते संजय सर सांगतात बघा. हे बघा, हे हा जी जाळी मारलेली आहे, जरा जवळून दाखवताना दिसेल. ही जी जाळी मारलेली आहे ही सशाला किंवा सायाळ किंवा बेकर जे प्राणी आता राहिलेत फक्त मोजायला, बोटावर मोजायला तेवढ्यांसाठी ह्या जाळ्या मारल्यात. आणि हे गवत त्याच्यासाठी जाळलेलं आहे आणि त्यांना काहीतरी शिकार भेटावी. तर हे चुकीचं आहे, हे खूप चुकीचं आहे. हे आम्हाला नाही आवडत. हे कारण की निसर्ग एवढा सुंदर आहे, त्यामध्ये ही शिकारी करतात, आपल्याला आवडत नाही. हे आपल्याला नाही पटणार, त्यामुळे आपण तोडून टाकतोय आणि हे पूर्ण आपण खाली घेऊन जाणार आहोत. कारण की आम्ही प्राणीप्रेमी आहेत, आम्हाला आवडत नाही की प्राण्यांना त्रास झाला किंवा मारून खाल्लं. जसं संजय सरांनी माहिती दिली, तुम्ही मागे पाहत आहात संजय सर जे शिकारीसाठी जाळ लावलेले आहेत ते काढतात ते. पण हे खूप कृत्य एकदम बोलतात ना दिलीच्छ एकदम, आणि हे खूप चांगलं नाही आहे. जेमते मला वाटतं खूप कमी प्राणी या ठिकाणी राहिले असेल. तसे सस्य आहेत, सस्य आणि अजून काय ससे, बेकर आहे, सायाळ आहे. हां, बेकर आहे, सायार आहे, अशा प्रकारचे प्राणी या ठिकाणी आढळतात. मला वाटतं जेमतेम बोटावर मोजण्यासारखे पण ते राहिले नाही, तरी पण लोक येतात शिकारीसाठी, इथं जाळ वगैरे लावतात. असं कृपया करून करू नका. आणि चला आपलं राहिलेला बॅच जो आपण कंप्लीट करूया. चला.
फायनली आपण सुलाई देवीच्या वरच्या टॉपअप व्ह्यूला आलेलो आहोत. तुम्हाला सिनेमॅटिक स्टाईलमध्ये दाखवतो, नक्की बघा. आवडत तर लाईक करा. चला सिनेमॅटिक शॉट. हे तुम्ही बघताय हा आहे मामाचा भांजा. जर मामाचा भांजा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तुमच्या उजव्या साईडला आय कार्डवरती लिंक येत असेल, जाऊन तुम्ही बघू शकता. आणि जर थोडंसं डाव्या बाजूला आला, हे जे तुम्ही बघता हा मुलुंड आहे, मुलुंड. आणि ह्या साईडला आहे घाटकोपर. आणि ह्या साईडला तुम्ही बघत असाल डाव्या साईडला हे आहे वाशी, म्हणजे नवी मुंबई. आणि अजून जर सांगायचं झालं तर थोडंसं आपण उजव्या साईडला येऊया. ह्या साईडला तर ह्या डोंगराच्या थोडंसं या साईडला गेला मुंब्रा देवी आहे. आणि परत आपण जरा डाव्या साईडला येऊया तर तुम्ही ह्या साईडला बघितलं, ही आहे रिलायन्स कंपनी रबालेची. आणि जर थोडंसं या साईडला बघितलं तुम्हाला बघा हा ब्रिज दिसत असेल, आय थिंक दिसतो का नाही काय माहिती, हा ब्रिज तुम्हाला दिसत असेल. आणि इथून जरा इकडे आला हे रबाले स्टेशन दिसतंय, आय थिंक इथे रबाले स्टेशन. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर इथल्या गुगल मॅपचं लोकेशन मी तुम्हाला टायटलच्या वरती दिसेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल, तुम्ही फॉलो करून येऊ शकता. मागे जर तुम्ही पाहत असाल नवी मुंबई आणि ठाणे हे दोन्ही दिसत आहे. आणि जर या साईडला आला तर इथे आहे बघा गवळीदेव वॉटरफॉलचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल, तुमच्या उजव्या साईडला लिंक येत असेल, जाऊन तुम्ही बघू शकता आय कार्डवरती, किंवा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, जाऊन तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. आणि जर तुम्हाला या साईडला जर बघायचं म्हटलं, आपण हा कॅम्प लावलेला आहे. आपला एक यूट्यूब स्टोरीवरती एक व्हिडिओ येईल, कदाचित मला वाटते ह्या व्हिडिओच्या नंतर किंवा या व्हिडिओच्या आधी येईल. नक्की बघा. त्याकरिता इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक करा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असेच काय भन्नाट व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा जो कॅम्पचा सेटअप जो आहे तो आपल्या संजय सरांनी लावलेला आहे. संजय सर थँक्यू. आणि तुमच्यामुळे ही ट्रिप खूप चांगली होऊ शकली. संजय सरांना खूप मनापासून थँक्यू, कारण की त्यांच्यामुळं मला इथला खूप वाईल्ड लाईफ बघायला भेटलं. आणि मी आजपर्यंत खरं सांगतो तुम्हाला, सापाची ती कात असते पूर्णपणे कधीच बघितली नाही, पण ह्यांच्यामुळं मला बघायला भेटलं. आणि अजून सांगायचं म्हटलं, हा जो कॅम्प आहे टेंट आहे हा ह्यांनी सेट केलेला आहे. आणि अजून काय क्वेरी असतील तर नक्की यांना इन्स्टावर फॉलो करा, किंवा तुम्हाला काय प्रश्न विचारतील हे तुम्हाला यांना प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही यांना विचारू शकता. आणि सर तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर बोला सर. काय नाही, फक्त एवढं नेचरची फक्त हानी करू नका. या एन्जॉय करा, नेचरची मजा घ्या आणि आरामात घरी जा. काही घाई करू नका, कारण तुम्ही नेचरची मजा घ्यायला येता, नेचर पण तुमची मजा घेऊ शकतो. त्याच्यामुळे बरोबर थोडक्यात करा, थोडक्यात घरी जा. क्या बात. संजय सरांनी खूप चांगली माहिती दिली. आलात तर एन्जॉय करा, पण लक्ष द्या की कुणाला हानी नाही झाली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे कचरा करू नका. कचरा केला तर बॅगेत कॅरी करा आणि खाली जाऊन कचरा कुंडीमध्ये टाका, इथे टाकू नका, कारण की प्रदूषण होणार आणि हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे कृपया आपणच आपली काळजी घेतली पाहिजे. जसं आपण घराची काळजी घेतो तसं आपल्या परिसराची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपली जी पुढची पिढी येणार आहे, म्हणजे आपल्या मुलं बाळ जे असतील त्यांना पण हे चांगलं सुंदर वातावरण भेटलं पाहिजे, याची आपणच काळजी घेतली पाहिजे. आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, किंवा कमेंट करून तुम्ही सांगू शकता की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि अजून जर तुम्हाला काय माहिती हवी असेल ह्या ट्रिपबद्दल किंवा ह्या ट्रॅकबद्दल किंवा ह्या ट्रेकबद्दल, तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता, मी तुम्हाला सांगेल. काही पण तुमचे प्रश्न असेल नक्की मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला सांगेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, जर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक करा किंवा कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि व्हिडिओमध्ये एवढंच आहे. चला मग पुन्हा भेटू अशाच काय भन्नाट व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.